नमस्कार माझ्या माता बहिणींनो, मी मनोज खोडे. सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जाची कसून तपासणी सुरू आहे आणि काही महिला तर पैसे परत घेण्याच्या धाकाने अर्ज स्वतःहून कॅन्सल सुद्धा करत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व माता बहिणींना टेन्शन आले आहे. त्या विचारात पडले आहे की आता सर्वच लाडक्या बहिणींची तपासणी होणार का, आणि तसेच ज्या माता बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा माता बहिणींसाठी खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती असलेले व्हिडिओ येत असतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहा, ज्या माता बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा महिलांचे अर्ज चेक होणार का, तर याबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काय म्हटले आहे ते पाहूया. पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच आहे, म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही, कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे, जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठ्याच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत, त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे. तर पहा, अदितीताईंनी सांगितले आहे, ज्या माता बहिणींजवळ पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा माता बहिणींच्या अर्जाची छाननी होणार नाही, कारण या महिला दारिद्र्य रेषेखाली येतात. त्यांचे उत्पन्न 1 लाखाच्या आतमध्ये आहे. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभाग अशा लोकांचं व्हेरिफिकेशन करूनच त्यांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देत असतात. त्यामुळे त्यांचं आधीच क्रॉस व्हेरिफिकेशन झालं आहे असे गृहीत धरून आम्ही पिवळ्या व केसरी रेशन कार्ड असलेल्या माता बहिणींच्या अर्जाची छाननी करणार नाही, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे आता ज्या माता बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशा माता बहिणींनी काळजी करण्याची गरज नाही. तुमचा लाभ बंद होणार नाही. तर अशी ही महत्त्वाची माहिती होती. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माता बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा, आणि तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.